ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार वितरण समारंभ SM जोशी हॉल नवी पेठ पुणे येथे आयोजित करण्यात आला होता। तर या कार्यक्रमाचं आयोजन वरुणराज भिडे मित्रमंडळ पुणे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। यावेळी कैलासवासी वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार वितरित करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावं ही पुढीलप्रमाणे: श्री संतोष प्रधान लोकसत्ता मुंबई, श्री धर्मेंद्र कोरे महाराष्ट्र टाइम, अलका धुपकर टाइम्स ऑफ इंडिया, श्री राहुल कुलकर्णी ABP माझा, मेधा पांडे पालकर सामना। सर्व पुरस्कारार्थींना यावेळी महाराष्ट्राबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलंय। तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मधुकर भावे ज्येष्ठ पत्रकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासदादा पवार, अंकुश काकडे, डॉक्टर सतीश देसाई, VA जोशी, सूर्यकांत पाटकर, डॉक्टर शैलेश गुजर, विकास वाळुंजकर, चारुदत्त भिडे आणि पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळ यावेळी हजर होते। वृत्तसंकलन पुणे, अमरसिंह राजपूत, शिवधर्म न्यूज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। इतर बीट असतील, महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या बीटवर काम करताना राजकीय घडामोडी असतील, पर्यावरणाच्या घडामोडी असतील, सर्व प्रकारच्या घडामोडींवर अभिवादन करते। मला बातमीच्या शीर्षकातच बातमीचा आशय कसा असला पाहिजे, मुद्दे सुस्पष्ट बातमी देण्याचं वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि कामाच्या वेगवेगळ्या संधी देणारे असे माझे सामनाचे सहसंपादक श्री अरुण निगवेकर सर यांची मी विशेष आभार मानते। माझे तीर्थरूप आई वडील, माझे गुरु गजानन शेपाळ सर यांचे मी विशेष आभार मानते। आणि आज हा पुरस्कार स्वीकारत असताना पुढील जबाबदारीचं भान आणि उत्तम काम करण्याचं बळ मला आज मिळालं, माझा उत्साह वाढला। यापुढेही माझ्या हातून चांगलंच काम घडेल याची ग्वाही मी इथं देते। प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे आभार मानते। आणि मुळात पुरस्कार निवड समितीतील मान्यवर श्री पराकर अंदीकर सर, श्री मुकुंद संग्राम सर आणि श्री अद्वैत सर यांचे मनापासून आभार मानते। दोन शब्द पूर्ण करते। आज उपस्थित राहिलं तिथे आणि तुमच्या शुभेच्छा पाठीशी आहेत। हा जो पुरस्कार दिलेला आहे हा एका अर्थाने मानाचा आहे। दिलेली वेळ पाळली आणि नाही पाळली तर तुम्ही बस करू शकता। क्विकली सांगते की इथे खूप सारे तरुण मुलं आहेत पत्रकारितेची म्हणून। 1999च्या आसपास 98-99ला जेव्हा मी पुण्यात 12वी करून आले होते तेव्हा अप्रत्यक्षपणे वरुणराज भिडे सरांनी सल्ला दिला होता की पुढे नेमकं कसं शिकायचं, म्हणजे पॉलिटिकल सायन्स शिक। रानडे विद्यापीठात मी पुढचा डिप्लोमा पूर्ण केला आणि पुणे विद्यापीठात आताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA पूर्ण केलं। तर हे सगळं अप्रत्यक्षपणे वरुणराज सरांच्या मार्गदर्शनामुळे मी करू शकले सुरुवात। सो वहिनींना मला सांगायचं आहे, अशा अनेकांना त्यांनी घडवलं असं आणि त्यामुळे आज त्यांचं स्मरण करूया। आज महाराष्ट्र दिन आहे, त्याबरोबरच कामगार दिन आहे आणि त्यामुळे त्याची देखील आठवण ठेवूया। वेळेचं बंधन आहे त्यामुळे दोनच मुद्दे मला असं मांडायचे। वरुणराज भिडे आणि पूर्ण पत्रकारितेपुढे चालू घडामोडींचं खूप मोठं आव्हान असतं आणि चालू घडामोडी महत्वाच्या आहेत। आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आपण एंटरटेनमेंट म्हणून कशाकडे बघतोय, तर आज जे राजकीय सगळे भोंगे वाजणार आहेत औरंगाबादमध्ये त्याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। पण मला त्या एंटरटेनमेंट सोबतच ही आठवण करून द्यायची की देशाची जी आयडिया ऑफ इंडिया असं आपण ज्याला म्हणतो, हार्मनी, कम्युनल हार्मनी, त्याला हे भोंगे छेद देत आहेत याची देखील आपण आठवण ठेवूया। आणि मी ज्योतिराव म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा सन्मान ठेवून सांगते की पत्रकारिता ही बाय व्हर्च्यू अँटी एस्टॅब्लिशमेंट असते। कुठलाही पक्ष सत्तेत असो, आमचं काम असतं की सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं। याचा अर्थ आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात आहोत असं नसतं, तर सामान्य माणसाचे काय प्रश्न आहेत, विकास प्रक्रियेतून जो बाजूला पडलेला आहे ते पॉलिसी मेकर्सच्या समोर आणणं हे आमचं काम आहे राज्यघटनेतल्या सगळ्या एकूण मार्गदर्शक तत्वांनुसार। मात्र आज चित्र बदललेले दिसते आणि म्हणून रवीश कुमार ज्याला गोदी मीडिया असं म्हणतो, या गोदी मीडियाने पत्रकारितेची संपूर्ण क्रेडिबिलिटी अक्षरशः संपुष्टात आणलेली आहे। आणि अशा वेळी हा पुरस्कार देऊन आम्हाला आमच्या जबाबदारीचं भान इथे आणून दिलं जातंय। आणि एक शेवटी सांगते की महाराष्ट्र दिन आहे, तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आजच्या गीताची आठवण करून दिली। 3 तारखेला ईद आपण सेलिब्रेट करणार आहोत। तुमच्या प्रत्येकाकडून आपण म्हणजे मी स्वतः नास्तिक मेळाव्यात पण भाषण केलं होतं,
आणि अनेक जण देव मानत नाही, घरगुती सगळी बंधन असतात. पण माझं असं तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ईदच्या निमित्ताने तुम्ही जे चौदाराचा एक गुलाब पुढे नेऊ शकाल किंवा जो कबीराने दिलेला प्रेमाचा संदेश तुम्ही पुढे नेऊ शकत असाल तो जरूर न्या, बोला, प्रोएक्टिव्हली. देश जर वापर करतो तर पुढे जा. तुमचा सायलेन्स ही देशातल्या लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत म्हणून मी मुद्दाम हे नमूद करते की तुमचा सायलेन्स देशाच्या लोकशाहीला नख लावणार आहे. आणि जर लोकशाही तुमच्या भविष्यातल्या पिढीसाठी वाचवायची असेल तर पत्रकारितेचा सन्मान करा. पत्रकारांनी जर गोदी मीडिया म्हणून काम केलं तर त्यांना देखील प्रश्न विचारा. रिमोट कंट्रोल तुमच्या हातात आहे, त्यामुळे कुठली चॅलेंज बघायची याची खूप विचारपूर्वक निवड करा. आणि लोकशाहीने जी तुम्हाला ताकद दिलेली आहे, पीपल्स पॉवर असं आपण जी म्हणतो, त्याचा सन्मान आज ठेवूया. ही शपथ इथे घेते आणि हा जो बसा घेतलाय पत्रकारितेचा हा पुढेही चालू ठेवेल. थँक्यू. 65व्या महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पहिले मनपूर्वक अभिवादन, यशवंतरावांना अभिवादन. अजितदादा मला सांगितलं नावं घेऊ नका, वेळ जाईल. पण दादा म्हणाले की दादाची दर्शन असे की 10ला कार्यक्रम सुरू झाला. दादा इथेच नाही, 8 वाजता बेल वाजले की पवार साहेबांच्याकडे येणारे लोक घड्याळ लावतात की 8 वाजले. बेल वाजली की समजा 8 वाजले. 8ला त्याचा दिवस सुरू होतो. 8ला दादा पक्षाच्या कार्यालयात पोचलेले असतात. 10 नुसतं नाही, 8 वाजल्यापासून ही दहशत सगळीकडे आहे, हे लक्षात ठेवा. आणि आज दहशत हा शब्द दादा इथे आम्ही चांगल्या अर्थाने वापरतोय, वेगळ्या अर्थाने कृपया घेऊ नका. आज अशी सामाजिक शिस्त पाहणारी राजकीय जीवनातली माणसं फार कमी आहेत. 10चा कार्यक्रम असं लोक गृहीत धरतात. ती शिस्त तुमच्यासारख्या लोकांमुळे लागेल. एक दुसरा अंकुशराव, सतीश भाऊ, तुम्ही हा जो कार्यक्रम केला, आजची वृत्तपत्र पाहिल्यानंतर वृत्तपत्रात चांगली माणसं काम करतायत आणि त्यांचा सत्कार करावा असं तुम्हाला वाटलं, याबद्दल पहिले तुमचे आभार. यशवंतराव चव्हाणांचं वृत्तपत्र थोडक्यात वाचत असतील असं मला वाटत नाही. सकाळचं वृत्तपत्र हे सामान्य माणसांचा प्रश्न घेऊन येतं का? संपादकासाठी वृत्तपत्र वाचलं जातं का? ती स्थिती नाही. आव्हानं, प्रतिवानं, आरोप प्रत्यारोप. आजच यशवंतराव चव्हाणांचं 62 वर्षापूर्वी झालेलं भाषण माझ्या डोळ्यासमोर असे जिवंत ते दिसत आहेत की आजचा दिवस असं महाराष्ट्राचा सोनेरी दिवस आहे. आणि उद्याची आपल्याला वाटचाल कशी करायची आणि नंतरच्या पुढच्या 10-20 वर्षामध्ये महाराष्ट्राची बांधणी ज्या पद्धतीने झालेली आहे ते नेमकं कुठेतरी चुकलंय, बिघडलंय, काहीतरी चुकीचं चाललंय असं आजचं जे विपरीत वातावरण वृत्तपत्रात निर्माण झालेलं आहे. मला आता सूचना आलेली आहे की दादांचा कामाचा दिवस 6:45ला सुरू होतो आणि 7 वाजता ते पार्टी कार्यालयात पोहोचतात. ही दुरुस्ती मी स्वीकारलेली आहे. आणि फक्त दादाने आता आणखीन एक दुरुस्ती करू नये की बाहेरसाहेब 7ला नाही, मी 6लाच पोहोचतो. तर मी सांगत होतो की ते महाराष्ट्राचं सगळं जे वातावरण आहे ती विकासाची दृष्टी होती, त्या जिल्हा परिषदांची निर्मिती, त्या MIDCची निर्मिती, ती रोजगार हमी, ती कापूस एकाधिकार योजना, संबंध महाराष्ट्र एक आता बांधणी करण्याच्या दृष्टीने या सगळ्या नेत्यांनी जो उभा केलेला होता तो महाराष्ट्र आज नेमका कुठेतरी वेगळ्या वेगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये, आव्हानं प्रति आव्हानं देण्यामध्ये, चालितामध्ये, रामामध्ये कोणालाही चालिता येत नाही. कोणालाही म्हणता येत नाही. पण रामाला वापरायचं, मारुतीवर त्या हनुमानाला चांगले दिवस आले तर थोडेसे त्यालाही सगळे विसरले होते. पण ज्या पद्धतीचं हे राजकारण आहे, दादा का सोलापूरला तुम्ही ज्या पद्धतीचं भाषण केलं ही भाषणं महाराष्ट्रात आज आवश्यक झाली. महाराष्ट्राला 62व्या वर्षी एकमेव आता नेता शिल्लक राहिलेला आहे की जो वळणावर आणू शकतो, जो कान पकडू शकतो, असं चुकीचं वागू नकोस असं सांगू शकतो. आणि अलका तू खूप छान बोललीस, मनपूर्वक अभिनंदन. किती सुंदर बोललीस, किती थोडक्यात. सगळं सार वृत्तपत्राचं आजचं जे आहे, आम्ही बोलतच नाही, लिहित नाही, घाबरतोय, कोणाला तरी घाबरतोय. भारत सरकारने परवाच्या भाषणात साहित्य संमेलनात म्हणाले की लेखक कुठेतरी अस्वस्थ आहे, त्याला काहीतरी वाटतंय, त्याला काहीतरी सांगायचं आहे, पण का घाबरतोय?
अरे का घाबरतोय सांगायला तुम्हाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वाट कशाला पाहावी लागली. आणीबाणीच्या विरुद्ध रस्त्यावर आलेले जेवढे साहित्यिक होते तेवढे आजच्या अघोषित आणीबाणीमध्ये रस्त्यावर का उतरत नाहीत हा प्रश्न आम्ही पत्रकार का विचारत नाही, का घेत नाही. गेली 8-10 वर्ष या देशाच्या राजकारणामध्ये जाती धर्माचा उपयोग करून महाराष्ट्राची जी परिस्थिती निर्माण करता हा महाराष्ट्रानं देशाला 11 कायदे असे दिलेले आहेत जे देशाने स्वीकारलेले आहेत. महाराष्ट्र या नावाची ताकद तुम्ही समजून घ्या. ओरिसा बिहारला मी कमीपणा देऊ का असं म्हणू नका, पण महाराष्ट्र शब्द उच्चारात म्हणतो मेलेला मुद्दा उठतो का नाही बघा. ही ताकद ज्या राज्यामध्ये होती ती पुरोगामी दृष्टिकोन देणारी माणसं यशवंतरावांपासून नावं घ्यायला सुरुवात करा शरद पवारांपर्यंत. मला असं वाटतं ते सगळं काहीतरी बिघडलेलं आहे. आणि म्हणून पत्रकार पुरस्कार स्वीकारताना आणि आणखीन एक संतोष चांगली वाटलं मला काय माहितीये का, आपण या निमित्ताने का होईना एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराबद्दल चांगलं बोलतोय, दुसरं काही कमी. आम्हीच एकमेकाचे शत्रू होतो. आणि म्हणून आजच्या वृत्तपत्रांनी समाजाला दिशा देण्याचं काम जर का केलं नाही तर पवारसाहेब परवा म्हणाले 4था स्तंभ कोसळतोय. साहित्य संमेलनात उद्गीला पवारसाहेब म्हणाले 4था स्तंभ कोसळतोय. दादा तो कोसळलेलाच आहे. आणखीन 3 स्तंभ कोसळण्याची भीती या देशात निर्माण झालेली आहे. लोकशाहीच्या नावाखाली जी अघोषित अशी आणीबाणी आहे आणि ज्या पद्धतीचं राजकारण आता सुरू आहे, ईडी आहे, बीडी आहे, सीडी आहे, सगळं काही आहे त्यांचं. त्याला विरोध करण्याची प्रभावी भूमिका घेऊन पत्रकार ज्या दिवशी उभी राहील त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्रात उठेल. आणि म्हणून तुम्ही अमर शेखचा उल्लेख केला साहेब. आज अमर शेखची आठवण होते. एक कंदील येते, एक कंदील देते, एक कंदील देते, माहीत नाही आणि 1,00,000 माणसांना पुरेल. आता जनतेच्या सत्तेची ज्योत जागती असं गाणार तो शाहीर गांधी महाराष्ट्राचं राज्य ज्याने बनवून दिले. इथे नानासाहेब गोरे इथे लावले फोटो. आत्ताची स्मृती दिन आहे तिथे याचे दोषी लावलेले आहेत. ही सगळी महाराष्ट्राची जी माणसं होती त्या काळात, बापू असतील, दादा असतील, शंकरराव असतील, यशवंतराव मोहिते असतील, सगळ्या पुरोगामी महाराष्ट्राने महाराष्ट्राची जी बांधणी केलेली आहे ती बांधणी दादा उचकटून न देण्याचं फक्त तुमच्या हातात आहे. आणि ती बांधणी महाराष्ट्राची उचकटून देऊ नका. एसटी मोडू देऊ नका. एसटीच्या त्या मागण्या अतिरेकी असल्या तरी ग्रामीण भागातल्या गरीब मुलाला शिकवण्याचं काम एसटीने केलंय. म्हणून सबुरीने काही प्रश्न सोडवायला तुम्ही पुढाकार घ्या आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच करा. एवढ्या निमित्त सांगतो. मला 10 मिनिटं दिली होती, मी 2 मिनिटं कमी करून माझे दादाला देतो. अध्यक्षाचे भावे साहेब, फुलदार दादा, अंकुश काकडे, डॉक्टर सतीश देसाई, सर्व मान्यवर आणि वरुणराज भिडे मित्रमंडळाने मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. वरुणराज भिडेंबरोबर मी 2 वर्ष काम केलं होतं. त्यामुळे ते 2 अनुभव मी सांगतो. भाषण संपवतो. 1995ची निवडणूक होती. त्यावेळेला सगळे उमेदवारांची एक यादी आली अशी सगळे 288 मतदारसंघातील साधारण 5,500-6,000 उमेदवारांची यादी आली. मी ऑफिसला घेऊन होतो आणि वरुणराज भिडे म्हणाले काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे काय नाही नावं आहे त्याच्यामध्ये. ते म्हणाले काय नाही, आज तू रात्री एक काम करायचं, त्याच्यामध्ये पाटील किती, शिंदे किती, देशमुख किती, आंबळे किती, सगळी मला ते नंबर्स पाहिजे. म्हणजे आपल्या घरी गेल्यावर रात्री सगळे शोधत बसलो किती पाटील आहेत, किती देशमुख आहेत. आणि मग दुसऱ्याची नाव लिहून दिलं सगळं. म्हणाले ठीक आहे बघा म्हणजे ती बातमी द्या. आणि मग आम्ही सकाळला होतो. सकाळी अशी मोठी एक बातमी देवा केली होती की एवढे एवढे पाटील, एवढे एवढे देशमुख. आणि ती नंतर सगळ्या पेपरनी फॉलो केली आणि मग ती गाजली नंतर बातम्या. आणि दुसरा किस्सा असा होता 95 निवडणुकीमध्ये वसईमध्ये निवडणूक होती. वसईची निवडणूक काही काळाने पुढे गेली होती आणि तेव्हा पुणे सकाळचे राजू साबळे आणि मी आम्ही 2 जण वसई कव्हर करायला गेलो होतो इलेक्शन. आणि मग ते आलो आणि नंतर इलेक्शन जवळ आली कारण बाकीच्यांची इलेक्शन झाली होती. बाकी 287 मतदारसंघाची फक्त वसईची पुढे गेली होती. ते मला म्हणाले, वरुणराज भिडे म्हणाले की तू एक काम कर, तू राहतो ठाण्यात. म्हटलं हो. उद्या सकाळी वसईला जायचं आणि वसई ज्या ज्या लोकांनी दहशतवाद आहे तर तिकडे जाऊन ते स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं काय मत आहे ते जरा जाणून घ्यायचं. मग तिकडे गेलो, सगळं फिरलो, लोकांशी बोललो वगैरे. हे सगळं मला त्यामुळे तो जो माझा जो एक बेस होता तो पक्का झाला. त्यानंतर मग मी हळूहळू तसं शिकत गेलो आणि पुढे पत्रकारिता करत गेलो. सगळ्यांचं मी सगळं परत एकदा सगळ्यांचा आभार मानतो आणि मला पुरस्कार दिला त्याबद्दल परीक्षकांचे आहे. असतो मी कुणी आलं तर पटकन त्याचं काय काम असेल ते बघतो सर पुढं. मला आता काही बोलायला वेळ नाही. बऱ्याचदा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक येतात, दादा तुम्ही आम्हाला थोडासा वेळ द्या. मी त्यांना सांगतो माझं सगळं कामकाज संपल्यानंतर जाता तुम्हाला
2 मिनिटं 5 मिनिटं त्या ठिकाणी वेळ देईल. पण या पद्धतीनं आम्हाला वागावं असं वाटतं, कारण आम्ही त्यावेळेस ग्रामीण भागातनं गेलेलो होतो, आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळे प्रकार बघितलेले होते. तसं होऊ नये, त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा अतिरेक पण होता कामा नये, परंतु फार निग्लेक्ट पण कुणाला करता कामा नये, असा काहीतरी समन्वय त्याच्यातनं निघाला गेला पाहिजे. हे मात्र निस्पष्टपणे मान्यच करील, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. अधिक न बोलता कलाप्रसिद्ध वरुणराज भिडे पुरस्कार प्राप्त पत्रकारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता आपल्या सर्वांच्या वतीनं, व्यक्तीच्या माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.